हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण भेटत आहोत ते म्हणजे स्कॉलरशिपच्या एक्झामच्या तयारीसाठी. तर आपण बरेच जण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल, पण स्कॉलरशिपच्या एक्झामला वेगळंच महत्त्व आहे हे तुम्हालाही माहिती आहे. आपण वर्षभर तयारी केली असेल किंवा तुम्ही जेवढेही तयारी केली असेल, काही लास्टचे 4 मंथ्स तयारी करता, काही 6 मंथ्स तयारी करतात, जी काही तुम्ही मेहनत घेतली आहे आणि तुमच्याकडून तुमच्या पालकांनी जी मेहनत करून घेतली आहे, तुमच्या शिक्षकांची तेवढीच मेहनत आहे, तर या सगळ्याचा आपल्याला आता या एक्झाममध्ये उतारा द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण भेटलो आहोत. तर एक्झामला जाण्यापूर्वी कुठली तयारी करावी, एक्झामला पेपर कसा सोडवा, हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. तर सगळ्यात प्रथम म्हणजे की तुम्ही एक्झामला जाताना कुठल्या गोष्टी न्याव्यात. तर एक्झामला तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये केव्हा एंटर करू देतील, जेव्हा तुमच्याकडे असेल हॉल तिकीट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते हॉल तिकीट. हॉल तिकीट हे व्यवस्थित एक्झाम हॉलला घेऊन जायचं आहे. हॉल तिकीट बॅगेत ठेवावं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पेन्स. पेन तुम्ही बरेच विद्यार्थी जेल पेन किंवा इंक पेन सुद्धा घेऊन जातात, पण नियम आहे की तुम्ही बॉल पेनच यूज करायचा आहे. तर त्यासाठी ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेन घेऊन जावं, पण माझं सजेशन राहील की तुम्ही ब्लॅक पेन वापरावं. ज्या वेळेला तुम्ही ब्लॅक पेन घेऊन जातात त्यावेळेला तो पेन अगदी नवा नको. आपल्याला माहिती आहे पेन जेव्हा नवीन असतात तेव्हा चालायला थोडा त्रास होतो, ते पेन एवढे स्मूथली चालत नाही. मग त्यासाठी नवीन पेन ज्या आणल्या आहेत ते घरीच एका कागदावर ते चिंखडायचं काम करायचंय, तर पेनला थोडं स्मूथ करायचंय. पेन ज्या वेळेला स्मूथ चालायला लागतात त्यावेळेला असे 2 ते 3 पेन तुम्ही घ्यायचे. शक्यतो 3-4 पेन घेऊन जा, कारण पेन जर तिथे चालला नाही तर त्यामुळे तुमचं पॅनिक होणं किंवा वेळ वाया जाणं ह्या प्रकार तेव्हा व्हायला नको म्हणून. ठीक आहे. त्यानंतर पेन सोबत आपल्याला घ्यायचंय पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल काय इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा क्वेश्चन बघितल्यानंतर किंवा तुम्ही एक्झाम हॉलपर्यंत पोहोचतात आणि वेळ ही जास्त असतो, तर ह्या सगळ्या गोष्टीत पाण्याची तहान लागते. मग पाण्यासाठी इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपली स्वतःची बॉटल ठेवावी. पण ही बॉटल ठेवताना बेंचवर ठेवू नये. बऱ्याच वेळा काय होतं, बेंचवर ठेवलं, अर्धवट झाकण लावलेलं असतं, आन्सर पेपरवर पडणार, क्वेश्चन पेपरवर पडणार, हे प्रकार व्हायला नको म्हणून सरळ खाली बॉटल ठेवायची आहे. म्हणजे ती पडली सांडलं तरी तुमचं नुकसान होणार नाही. त्यानंतर एखादा हातरुमाल ज्याच्यावर कुठलीही प्रिंट नसेल, व्हाईट प्लेन असा हातरुमाल तुम्ही सोबत घेऊन जायचा आहे. का? कारण बऱ्याच वेळ आपण तो पेन हातात धरलेला असतो, हाताला घाम येतो किंवा काही तुम्हाला वाटलं तर यूज करायला आपल्याकडे रुमाल हवा. जर हाताला तुम्हाला सारखा घाम येत असेल तर मधनं पुसून घ्यायचं आहे, कारण ते जे घाम आहे, स्वेट आहे, त्याच्यामुळे तुमचा पेपर खराब व्हायला नको. त्यामुळे एक कोरा म्हणजे पांढरा रुमाल घेऊन जायचा आहे. तसंच तुम्हाला जर हवं तर एक कोरा कागद घेऊन जा. अलाउड केलं तर ठीक आहे, नाहीतर रफ वर्कसाठी तुम्हाला माहितीच आहे जागा दिलेली असते. त्यानंतर रायटिंग पॅड. रायटिंग पॅड का गरजेचं आहे. पेपर तुम्हाला माहिती आहेत मशीनद्वारे तपासले जातात, मॅन्युअली चेक होत नाही. त्यामुळे आपल्या कागदाला, जो कागद आहे त्याला कुठली घडी किंवा वळ पडू नये म्हणून कंपल्सरी आपल्याला रायटिंग पॅड न्यायचा आहे. तुम्ही पेपर मिळाल्यानंतर आन्सर पेपर जो मिळतो, ठीक आहे, OMR शीट जी मिळालेली असते त्याला घडी पडू द्यायची नाही म्हणून थोडं मोठं रायटिंग पॅड न्यायचे. बऱ्याच रायटिंग पॅडला वरती जे आहे ती क्लिप असते, ती क्लिप खराब झालेली असते, त्यामुळे सुद्धा पेपर फाटू शकतो. मग शक्यतो क्लिप नसेल किंवा क्लिप व्यवस्थित असेल, त्याला प्लास्टिकचे कॉर्नर्स असतील अशीच क्लिप न्यायची आहे. कारण बऱ्याच वेळा विद्यार्थी ते क्लिपला अडकवतात, त्याने पेपर फाटतो. त्यामुळे काय होतं की ऐन वेळेला पेपरच्या वेळेला असं नुकसान होऊ शकतं, कारण कुठलीही ह्युमन्स व्यक्ती ते पेपर चेक करणार नसते आणि मशीन्सला ते कळत नाही. जर तुमचा पेपर तिथे वाकलेला, घडी घातलेला किंवा चुरगळलेला मिळाला तर नुकसान होऊ शकतं. तर रायटिंग पॅड एक गोष्ट झाली. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची बॅग पॅक करायची आहे. आता आपण बघूया की पेपर सॉल्व कसा करायचा. बरेच विद्यार्थी ओव्हर कॉन्फिडेंट असतात, हे तर मला येतंय, याचं तर हेच आहे. तर कॉन्फिडेंट असावं पण ओव्हर कॉन्फिडेंट नाही. आपल्याला पेपर सोडवताना लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक प्रश्न 2दा रीड करायचा आहे. ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला माहिती आहे की कुठल्याही एका शब्दाचा अर्थ हा पूर्ण प्रश्नाचा मिनिंग चेंज करू शकतो. बऱ्याच वेळा तिथे असतं विच इज द रॉंग पेअर.
आपण पेअर बघतो, हा हे तर मला माहिती आहे म्हणून फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करून टाकला, सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून टाकला. तर हे प्रकार होऊ द्यायचं नाही. आपल्याला सिलेक्शन करताना 4 वेळा विचार करायचा आहे. प्रश्न काय दिलाय पूर्ण नीट वाचायचंय, आपल्याला योग्य विचारलंय की अयोग्य विचारलेलं आहे, तर त्याकडे लक्ष द्यायचंय. बऱ्याच वेळा मल्टिपल चॉईस असतात, म्हणजे आपल्याला 2 गोळे भरावे लागतात. त्यावेळेलाही प्रश्नात बघायचे, दिलं असेल तरच भरायचं. त्यानंतर जो गोळा आपण भरतो आन्सर पेपरमध्ये, बऱ्याच वेळेला मुलं चुकलं म्हणजे रॉंग करता आणि शेजारचा गोळा भरतात. तर हा प्रकार करायचा नाही, तुम्हाला त्याचे मार्क मिळणार नाही. जे काही तुमचं आन्सर असेल ते फायनल झाल्यावरच गोळा भरायचा आहे. आणि गोळा भरताना प्रत्येक वेळेला प्रश्न क्रमांक आपण जो सोडवतोय तो आणि गोळा भरतोय तो मॅच करतोय का हे बघावं. का बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही एखादा प्रश्न स्किप केला, जे येत नाहीये तुम्ही नंतर सोडवणार आहे ते सोडून दिलं आणि पुढचा प्रश्न करता, पण गोळा भरताना क्रमाने जर भरायला गेले तर त्यावेळेला काय होतं की आपला क्रम चुकतो आणि मार्क जातात. तुम्ही कट करून परत गोळा भरणार, त्याचा मार्क तुम्हाला मिळणार नाहीये. तसंच गोळा भरताना जर त्याची लाईन बाहेर गेली, तुम्ही आउटसाइड जाऊ दिलं लिहिताना, तर त्याचेही मार्क मिळणार नाही, कारण चेकिंग ही मशीनद्वारे होणार आहे. म्हणून गोळा भरताना आतमधनं सुरुवात करा, जास्त बाहेर जाऊ देऊ नका. इनफॅक्ट बाहेर जाऊ द्यायचंच नाहीये. कळालंय? कारण त्यांना काय वाटेल की तुम्ही 2 गोळे भरलेले आहेत, जे की चुकीचं कन्सिडर होईल जर बाहेर गेलं तर. त्यामुळे घाई करायची नाही गोळा भरताना. आणखी काही विद्यार्थी काय करतात की पेपरचे क्वेश्चन पेपरवर सगळे आन्सर स्टिक करून ठेवतात आणि गोळे नंतर भरायला ठेवतात. असा प्रकार बिलकुल करायचा नाही. का? कारण जर तुम्ही टिक करून ठेवले आणि गोळ्या भरायला जर टाइमच उरला नाही तर असं चालेल का? जरी तुम्हाला माहिती आहे की प्रॅक्टिस करताना मला खूपच टाइम पुरत होता आणि आता तर होऊनच जाईल, तर असा प्रकार करू नका. प्रश्न सोडवा, लगेच त्याचा गोळा भरा. शांततेत पेपर सोडवायचा आहे. नंतर काही विद्यार्थी काय करतात की क्वेश्चन दिलाय, त्याचे 4 ऑप्शन्स दिलेत, आपल्याला माहिती आहे फर्स्ट आन्सर बरोबर आहे, बाकीचे ऑप्शन्स बघत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, 4ही ऑप्शन्स आपल्याला आवर्जून बघायचे की त्याचा आन्सर, जरी आपल्याला माहिती आहे की हा फर्स्ट राईट आहे मला माहिती आहे, पण 4ही ऑप्शन बघितल्याशिवाय गोळा भरायचा नाही. काही विद्यार्थी मॅथ्सचे कॅल्क्युलेशन मनात करतात. ठीक आहे, मला माहिती आहे की तुमचं मनात कॅल्क्युलेशन केलेले आन्सरही बरोबर असतात, पण आपल्याला ह्या एक्झामला ओव्हर कॉन्फिडंट राहून मनात कॅल्क्युलेशन्स करून त्यावर कॉन्फिडन्स दाखवायचा नाही. आपल्याला रफ वर्कला जागा मिळालेली आहे, स्वतः मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करून बघायचं आहे. जरी तुम्हाला माहिती आहे की तुमचं बरोबर आहे, तरी आपल्याला ते कॅल्क्युलेशन्स केल्याशिवाय पेपर सोडवायचा नाही, आन्सर फायनल करायचा नाही. कॅल्क्युलेशन हे मॅन्युअली झालेच पाहिजे. तुम्हाला जर पुरेसा वेळ आहे असं वाटतंय तर ट्वाइस करा, 2दा कॅल्क्युलेशन करा, पण पेपर सोडवण्याच्या अगोदर व्यवस्थित तिथे बघायचं आणि सोडवायचं. मग आपल्याला माहिती आहे लँग्वेजेसचा पेपर आणि मॅथ्सचा पेपर, लँग्वेज अँड इंटेलिजन्सचा, बुद्धिमत्तेचा पेपर हे सोबत असतात. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला कॅल्क्युलेशन्सला वेळ लागतो, पण लँग्वेजचे जे आन्सर्स आहेत ते आपण पटकन काढतो. माझ्या मते तुम्ही हे जेव्हा कॅल्क्युलेशन्स करतात, तो जो वेळ तुम्ही त्याला देताय, तर लँग्वेजचं जर आपलं पटकन आन्सर येतंय तर साधारणतः 20 ते 25 मिनिटं तुम्ही लँग्वेजेसला द्यावी. माझं म्हणणं असं नाही की अगदी 25 मिनिटाचा टाइम आपण लावलेला आहे आणि झाले नाहीये तर लँग्वेज पटापट काहीतरी गोळे भरा, असं नाही. माझं म्हणणं आहे साधारणतः 20 ते 25 मिनिटात तुमचा जर लँग्वेजचा पेपर होतो, तर त्यानंतर तुम्हाला इंटेलिजन्स किंवा मॅथ्स करायला, गणित किंवा बुद्धिमत्ता करायला बऱ्यापैकी वेळ मिळतो, कारण यांना वेळ लागतो आपल्याला माहिती आहे. म्हणून टाइम मॅनेजमेंट साधारणतः असं ठेवा 25 ते 30 मिनिटात. कारण ओव्हरऑल पेपरला तुम्हाला किती मिनिटं असतात, कमेंट करून सांगा बरं, एका पेपरला किती मिनिटं असतात. तुम्हाला तर माहितीच आहे की 90 मिनिट्स असतात, 90 मिनिटं असतात. त्याच्यात तुम्ही जर 25 मिनिटं 30 मिनिटं हे लँग्वेजला दिले तर उरलेला पुरेसा वेळ तुम्हाला जवळपास 60 ते 65 मिनिटं बुद्धिमत्ता किंवा गणित करायला मिळेल. म्हणून लक्षात ठेवा की पहिले आपल्याला लँग्वेजचा पेपर संपवायचा आहे, त्यानंतर हा पेपरसाठी टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवायची. लँग्वेजेसमध्ये तुम्हाला जे पॅराग्राफ दिलेले असतात आणि त्यावरनं आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे असतात. जर तुम्हाला त्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे सूर्य पश्चिमेकडनं उगतो, तर आन्सरमध्ये तेच लिहिणार. आपल्याला माहिती आहे सूर्य पूर्वेकडनं उगतो, पण
पॅरेग्राफमध्ये जी माहिती दिली असेल त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला क्वेश्चन्सचे आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत. कळाले तुम्हाला? अजून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमत्तेच्या वेळेस जे आपल्याला लॉजिक लावायचे असतात. पहिल्या डायग्रामला लॉजिक लावलं किंवा पहिली जे नंबर्स दिलेले कॉम्बिनेशन त्याला लॉजिक लावलं, दुसऱ्याला लावलं, तिसरं सोडून दिलं, चौथं आपल्याला माहिती मॅच होते, पटकन करा, असं करायचं नाही. जे तुम्ही लॉजिक लावताय फर्स्ट, सेकंड अँड थर्ड सॅम्पल्सला तिघांना ते लॉजिक लागतंय का नाही लागत आहे व्हेरीफाय करा अँड देन ओनली कन्क्लुजनला या. तुम्ही आणि तुमच्या पालकांनी, शिक्षकांनी जी काही तयारी करण्यासाठी एवढा वेळ दिलेला आहे त्याचं रिप्रेझेंटेशन तुम्ही या 3 तासात करतात. त्यामुळे प्रत्येक मिनिट हा आजूबाजूचे काय करतायत हे बघण्यात किंवा त्याचा तर पेपर होऊन तो बसलाय, माझा तर पेपर बाकी आहे, ह्या सगळ्या गोष्टीत देऊ नये. आपला वेळ आहे. घड्याळ मात्र तुम्ही अॅनालॉग घड्याळ घेऊन जायची, ती काटेवाली घड्याळ येते ना, ती घालून जायची आहे. बऱ्याच जणांकडे डिजिटल वॉचेस असतात तर ते घालून जायचं नाही, काट्यांवाली घड्याळ घेऊन जायची. मग याचं झालंय, माझं बाकी आहे, तो तर माझा फ्रेंड आहे, त्याचा नंबर इथे आलाय, हे सगळं बघायचं नाही. त्या सगळ्या मेहनतीचं तुमचं रिप्रेझेंटेशन त्या 3 तासात ठरणार आहे. त्यामुळे आपला पेपर, आपण आपला टाइम ह्याकडे बघायचं आहे. पेपर 1 झाल्यानंतर तुम्हाला जो मध्ये गॅप मिळतो, तुमचे आईवडील किंवा जे कोणी बाहेर बसलेलं असेल त्यांनी खाण्यापिण्यासाठी काय आणलं असेल, रिलॅक्स व्हायचंय, खाऊन पिऊन घ्यायचं आहे, त्यानंतर जो वेळ आपल्याला मिळतो त्यात तुम्ही सेकंड पेपरचं रिव्हिजनला देऊ शकता. पालकांनाही विनंती आहे, फर्स्ट पेपरमध्ये काय केलं, किती क्वेश्चन सोडले, कोणते नाही आले, ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये मुलांना अडकवू नका. आणि मुलांनो, तुम्ही सुद्धा तो पेपर झालाय तो सोडून द्या, बॅगेत ठेवा, सेकंड पेपरबद्दल विचार करा. सेकंड पेपरमध्ये आपल्याला बेस्ट प्रेझेंटेशन कसं द्यायचंय याकडे कॉन्सन्ट्रेशन करावं. तरी तुम्हाला एक्झामबद्दल काहीही डाऊट असेल तर मी इथे आहे, मला कमेंट करा, प्रश्न विचारा. एक्झामच्या अगोदर मी सगळं क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तर काळजी करू नका, मी नेहमी तुमच्यासाठी इथे आहे. कमेंट करा, काही प्रश्न असतील विचारा, पॅरेंट्स सुद्धा विचारू शकतात, टीचर सुद्धा विचारू शकतात आणि स्टुडंट तर ऑफकोर्स विचारू शकतात. तुमचा रिझल्ट काय आला हे मात्र माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग रिव्हिजन करा, जे झालंय ते एकदा डोळ्याखालनं घाला आणि परीक्षेला जा. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम फ्रॉम टीम इन्फिनिटी अकॅडमी. थँक यू.